गोकर्णाद उत्तरे भागे सप्तयोजन विस्तृतम तत्र गोवापुरी नामना नगरी पापनाशिनी. स्कंदपुराणातल्या सह्याद्री खंडातलो हो श्लोक गोंयाक पापनाशिनी म्हूण संबोधित करता. पापनाशिनी म्हणल्यार खंयच्याय पापांचे नाश करपी. गोंय ही एक प्राचीन सनातन भूमी, भगवान श्री परशुरामान वसयल्ली भूमी, जेका अपरांत गोंय, गोमंतक, गोवापुरी, गोमांचल अशा अनेक नावांनी वळखताले. ह्या सगळ्या नावां फाटलो एकच अर्थ, गोधन संपदेन समृद्ध प्रदेश. ह्या गोमंतक भूमीचेर भोज, कोंकण मौर्य, चालुक्य, शिलाहार अशा अनेक राजवटीन राज्य केले. पूण गोंयची खरी भरभराट जाली ती म्हणल्यार कदंब राजवटीच्या काळात. कदंब राजा जयकेशीच्या काळात गोंयाक सुवर्णकाळ अनुभवपाक मेळ्ळो. अनेक मंदिरां निर्माण झाली, कला संस्कृतीची घडण झाली. पण खिलजीच्या आक्रमणान ही कदंब राजवट नष्ट झाली आणि गोंयचेर बहामनी राज्यसत्ता आयली. विजयनगरच्या रूपान गोंयचेर परत एक फावट हिंदू राज्यसत्ता आयली, जेन्ना हरिहर आणि बुक्का देवरायान गोंय राज्य परत मेळयलें. ह्याच काळात माधव मंत्र्यान कितलेशा इस्लामिक काळात उद्ध्वस्त केल्ल्या मंदिरांची पुनर्बांधणी केली. विजयनगरच्या राजवटीत गोंयची संस्कृती बळकट झाली. पण ह्या सुवर्ण काळाक नजर ही लागलीच आणि परत एक फावट गोंयचेर अत्याचारी बहामनी राजवट आयली. फुडें गोंय आदिलशाही सल्तनतीचो भाग जालो. पूण गोंयचेर खरो काळो दीस आयलो तो म्हणल्यार 25 नोव्हेंबर 1510 वर्सा, जेन्ना आल्फोन्सो दे आल्बुकर्क नावाच्या दैत्यान तिमोजाच्या आमंत्रणार गोंयाचेर आक्रमण केलें. 25 नोव्हेंबर 1510 ह्या दिसा गोंय पोर्तुगीजांच्या ताब्यांत गेलें आणि ह्या पावन भूमीचेर अत्याचारी पोर्तुगीजांचें शासन सुरू जालें. ह्या पोर्तुगीज सत्तेन कितलेशे तरी हिंदू विरोधी कायदे अंमलांत हाडले. शेकड्यांनी हिंदू देवळां माती भरवण केली. कितलेशा हिंदूंक बळजबरीन बाटयलें. हो छळ असहनीय जावन कितलेशाच गोंयकारांक गोंय सोडचें पडलें. तेन्ना तोंडात एकच उद्गार आसले, गोंय माये भूंय माये तुजे मातयेंत लोळटात, तुजे कोटी आशीश आसूं आमच्या भावी जिवितात. शिकवण तुजी म्हण येतात, न्हय वतात, तरी आज उच्चारतात, आई आमी वतात. जे गोंयांत उरले तांकां इन्क्विजिशनच्या नांवा सकयल असंख्य अमानवी छळ भोगपाक पडले. पूण गोंयकार थंड बसले ना. तांणी दरेक फावट पोर्तुगीजांचो विरोध केलोच. अशें म्हणटात, रणाविण स्वातंत्र्य कोणा मेळना. स्वातंत्र्य प्राप्ती खातीर रक्त हें सांडचें पडटाच आनी ह्या गोमंतक भूमीन रक्ताहुती दिवनच स्वातंत्र्य प्राप्ती केली. हें रक्त फक्त गोंयकाराचेंच न्हय, तर तें अखिल हिंदुस्थानांतल्यान आयिल्ल्या विरांचें आशिल्लें. कुंकळ्ळीच्या रणसंग्रामा पासून जी रक्ताहुती सुरू जाली ती फुडें ऑपरेशन विजय पर्यंत चल्ली. आपल्या इश्टदेवतांचो विध्वंस, बाटाबाटीचो काळ ते सालाजाराची तानाशाही हें सगळें गोंयकारांनी भोगलें. पूण गुलामगिरी मूखपणान सोंसली ना. ह्या पोर्तुगीजांक दर वेळार सशस्त्र विरोध केलो. ते मागीर छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज हांचे गोंय मुक्ती खातीर केल्ले प्रयत्न आसूं किंवा राणेंनी पोर्तुगीजां विरुद्ध केल्ले 14 उठाव आसूं. टीबी कुन्हान गोंयकारांक राष्ट्रवाद शिकयलो. राम मनोहर लोहियान क्रांतीची ज्योत गोंयकारां मदीं पेटयली. शामराव मडकयकर, पी शिरोडकर, पुरुषोत्तम काकोडकर, पीटर आल्वारेस, आल्फ्रेड आफोन्स, राम हेगडे सारख्यांनी ही ज्योत फुडें व्हेली. वत्सला किर्तनी, सिंधुताई देशपांडे, सुधाताई जोशी, शशिकला होडारकर, वत्सलिनी प्रभू, शारदा सावयकर ह्या सारख्या विरांगनांनी गोंय मुक्ती लढ्यात आपलो मोलाचो वांटो दिलो. नॅशनल काँग्रेस गोंयान सत्याग्रहाच्या मार्गान, तर आझाद गोमंतक दलान सशस्त्र क्रांतीच्या मार्गान गोंय मुक्तीचे प्रयत्न केले. प्रभाकर सिनारी, प्रभाकर वैद्य, विश्वनाथ लवंदे, दत्ताराम देसाय, मोहन रानाडे सारख्या क्रांतिकारकांनी पोर्तुगीजांक आपल्या बंदुकीचो जोर दाखयलो. ह्या स्वातंत्र्य यज्ञाचें सार्थक 19 डिसेंबर 1961 ह्या दिसा जालें, जेन्ना भारतीय सैन्यान ह्या विदेशी सत्तेक नेमके कांय वरां भितर हुमटोवन काडलें. पूण आयज
कांय गोंयकारच ह्या दुष्ट मूर्तीभंजक धर्मविध्वंसक पोर्तुगीजांक गौरवान्वित करतात. गोंय राष्ट्रवादाचे जनक टी.बी. कुन्नान हीच भिरांत व्यक्त केल्ली. आमी लिबरेट जाले खरे, पूण आमी डिकॉलनायज जाले नात. ज्या छत्रपती शिवाजी महाराजान गोंय मुक्ती खातीर अपार प्रयत्न केले, त्या अखिल हिंदुस्थानाचे दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचेर टिका गोंयांत जाता. तांच्या पुतळ्यांची विडंबना केली वता. हे पोर्तुगीज धार्जिणे पोर्तुगीजांक गौरवान्वित करपाक आनी भारताचो अनादर करपाची एकय संद सोडनात. ह्या अराष्ट्रीय आनी भारत विरोधी विचारांक आडोवपाक एक कठोर राष्ट्रवादी विचारांची गोंयाक आयज गरज आसा. जशे आमचे पूर्वज पोर्तुगीजांच्या विरोधान लढले, तशेंच ह्या अराष्ट्रीय विचारांच्या विरुद्ध गोंयच्या विद्यार्थ्यांक आनी तरुणांक उबे रावपाची गरज आसा. छात्रशक्ती ही राष्ट्रशक्ती हो नारो दिवपी अखिल भारतीय विद्यार्थी परिशद सारख्या राष्ट्रवादी संघटनेची गोंयाक गरज आसा. आयचो विद्यार्थी हो फाल्यांचो न्हय तर आयचोच नागरीक, ही परिशदेची धारणा. देखून शिक्षणीक प्रश्न जितले ताका लागतात तितलेच वा ताचे परस चड राष्ट्रीय प्रश्न ताका लागतात. हे भावनेन आनी निश्ठेन विद्यार्थी परिशदेन साबार राष्ट्रीय प्रश्ना खातीर लेगीत आंदोलनां केली. तातूंत मुखेलपणान कोंकण रेल्वेचें आंदोलन, नायलॉन 6 ह्या प्रदूषणकारी प्रकल्पा आडच्या आंदोलनांतलो सहभाग, राम जन्मभूमी खातीरचें आंदोलन, काश्मीर आनी पूर्वोत्तर अश्यो देखी दिवं येतात. खास करून कोंकण रेल्वेच्या समर्थनार्थ परिशदेन केल्लें आंदोलन गोंयच्या इतिहासांत अभूतपूर्व आशिल्लें. पुराय गोंयांतल्यान पणजे जमिल्ल्या विद्यार्थ्यान कोंकण रेल्वेची मागणी करून एका अर्थान त्या प्रश्नाक पूर्णविराम दिलो. गोंयांत आपल्या 40 वर्सां वयर केल्ल्या वावराक लागून परिशदेन विद्यार्थ्यां मदीं छात्रशक्ती म्हणल्यार राष्ट्रशक्ती ही घोशणा खरी करून दाखयला. या गणगणात या मन